भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील राज्यातील अनेक भोंदूबाबांचा यामुळे भांडाफोड झाला। अहिल्यानगरमधील संगमनेरमधील भोंदूबाबा राजेंद्र गडगेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गडगेकडील हार्ड डिस्कमध्ये पोलिसांना तब्बल 700 व्हिडिओ सापडले, तर वडगावपान येथील आश्रम आणि गोडाऊनमधून 99 प्रकारचे औषधांचे सॅम्पल पोलिसांनी जप्त केले। याच भोंदूबाबा गडगेचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। यात हा भोंदू लिव्हर इन्फेक्शन ओळखण्याचा दावा करतोय। मंत्रतंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा भोंदू गडगेचा दावा असायचा। त्याची रवानगी आता पोलीस कोठडीत झाली आहे। नाशिक संगमनेर पाठोपाठ आता आणखी एक भोंदूबाबा पोलिसांच्या अटकेत आलाय। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरमधील भोंदू गणेश शिंदेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पीडित महिलेच्या तक्रारीवरून भोंदू गणेश शिंदेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोटाचा आजार बरा करून देण्याच्या नावाखाली लिंबू आणि ऊद देऊन भोंदूबाबानं लुटलं। पीडित महिलेला लाखोंची त्यानं लूट करत 3 वर्ष भोंदूनं अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। तपासादरम्यान भोंदू शिंदेनं पीडितेवर अत्याचार केल्याची कबुलीही दिली। एका पीडित फिर्यादीने तक्रार दिली की गणेश माधवराव शिंदे नामक बाबाने मागील 3 वर्षापासून तिच्याकडून तिला पोटाचा त्रास होता, तो बरा करून देतो म्हणून मंतरलेलं लिंबू व उदी तिला दिली। वेळोवेळी तिच्याकडून पैसे आणि सोने या स्वरूपामध्ये आर्थिक फसवणूक तिची केलेली आहे। 18 ते 20 लाख रुपयाची जवळपास। तसेच तिच्यावरती तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संभोग केलेला आहे। त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।